नमस्कार. सेंट्रल टी.एन.डी. आणि पी.डी. टीमद्वारे 17 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या लाईव्ह रेकॉर्डेड सत्रामध्ये आपले स्वागत आहे. या रेकॉर्ड केलेल्या सत्रामधून विमा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे महत्त्व समजून घेणे, पीएमएस-बीवाय आणि पीएमजेजे-बीवायसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे आणि नोंदणीची पद्धत समजून घेणे. चला रेकॉर्ड केलेले सत्र पाहूयात. नमस्कार सर्वांना. एकतर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आपण आजचं सेशन सुरू करूया. सगळ्यांना वसुबारसेच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपली दिवाळी चांगली व्हावी आणि आपण सगळे चांगले चुस्त तंदुरुस्त राहावे अशी आशा आहे. सो आजचा आपला जो सेशन असणार आहे त्याच्यामध्ये आपण नक्की विमा काय आहे आणि आपले जे कल्याणकारी योजना आहेत सरकारच्या त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजना यावरचा आपला आजचा सेशन असणार आहे. तर सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला विचारते की आपल्याला विम्याबद्दल काय माहिती आहे किंवा विमा म्हणजे काय असं माहिती आहे आपल्याला? जे कॉलला आता जॉईन झालेले आहेत, कोणी सांगू शकेल का विमा म्हणजे काय? कुठल्या कुठल्या गोष्टींचा विमा असतो बरं? आपण मागच्या 2 सेशन मध्ये पण एक प्रकारचा विमा बघितला होता. आठवतंय का कुणाला? ताई उत्तरं द्या. इथे आपण फक्त कॉल जॉईन केलाय का ऐकता पण आहे कॉलला? एक अपघाती विमा. अपघाती विमा असतो. ओके. अजून कसले विमा असतात? नैसर्गिक विमा. अच्छा, नैसर्गिक काही आली, आपत्ती आली तर त्याच्यासाठी विमा असतो. ओके नाही? तर एक पीक विमा बघितलाय, बरोबर. एक फसल विमा बघितला होता आपण, पीएम फसल विमा, करेक्ट. तर कुठलाही विमा असो तो आपण का घेतो बरं? कारण त्याची आपल्याला नुकसान भरपाई मिळत असते. नुकसान भरपाई मिळते म्हणजे एक आर्थिक सुरक्षा कवच म्हणू शकतो की कुठलीही जर अपघात झाला किंवा कुठलीही अनौपचारिक गोष्ट आपल्या त्या वस्तू बरोबर झाली तर आपल्याला एक काहीतरी सहायता मिळते किंवा एक आर्थिक मदत मिळते. मग ती सरकारकडनं असू दे किंवा आपण दुसऱ्या जर विमा कंपनीकडनं विमा घेत असू तर त्यांच्याकडनं असू दे, बरोबर. तर असंच आपल्याकडे 2 अजून विमे आहेत सरकारचे. त्याचं नाव आहे सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजना. तर एक आहे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आणि दुसरं आहे लाईफ इन्शुरन्स. ठीक आहे. तर लाईफ इन्शुरन्स बद्दल आपण ऐकलं असेल, टीव्हीवर वगैरे खूप जाहिराती पण येत असतील लाईफ इन्शुरन्सच्या, बरोबर आहे का? हो मॅम. बरोबर आहे. आपण ऐकलं असेल LIC वगैरे, आपल्या खूप जणांची पॉलिसी पण असेल किंवा तुम्ही काढायचा विचार करत असाल तर आपण लाईफ इन्शुरन्स का काढतो बरं? त्याचा काय फायदा असू शकतो? काय बरं? निर्मला ताई, प्रणाली ताई. जर आपली डेथ वगैरे झाली तर आपल्याला ते इन्शुरन्स मिळून जाते वापस. जर आपली डेथ झाली तर आपल्याला तो इन्शुरन्स मिळतो, बरोबर. तर बेसिकली कसं असतं की आपण आता आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी कमाई करतोय, बरोबर. तर आपलं जर समजा निधन झालं किंवा आपलं काही बरं वाईट झालं तर आपले जे नातेवाईक असतात त्यांना एक मोठा धक्का बसलेला असतो, हो की नाही? तर त्यांना त्या धक्क्यातनं उभारण्यासाठी काहीतरी मदत लागेल. तसेच त्यावेळेला त्यांची मानसिक स्थिती नसेल तर मग पैशाचं काय? तर ह्याच्यासाठी आर्थिक सहायता म्हणून हा विमा कामी येतो, बरोबर. तर म्हणून आपल्याकडे त्याच्यासाठी लाईफ इन्शुरन्स खूप लोक घेतात. तसंच ऍक्सिडेंटली म्हणजे कुठल्या तरी ऍक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये जर आपला मृत्यू झाला चुकून तर आपल्या कुटुंबांना किंवा आपले जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना किंवा आपले जे वारसदार आहेत त्यांना खूप स्ट्रगल करावं लागू नये किंवा
ऑलरेडी आपण नसल्यामुळे त्यांच्यावर एक वेगळी मानसिकता येत असेल, त्यांना दुःख असेलच, पण त्याच्यामधनं सुद्धा त्यांना सावरण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी मदत मिळावी म्हणून ऍक्सिडेंटल इन्शुरन्स सुद्धा आपण काढून ठेवतो. ऍक्सिडेंट इन्शुरन्स पण काढायचा असतो. तर खूप लोकांना हे विमा घेणं परवडत नाही, कारण का प्रायव्हेट कंपन्यांचे विमा बघितले आपण तर त्याचे हफ्ते जे असतात, त्याचे प्रीमियम असतात ते खूप मोठे असतात, बरोबर. तर त्यासाठीच सरकारने हे 2 सुरक्षा कवच म्हणू शकतो आपल्यासाठी आणले आहेत, जीवन ज्योती विमा आणि सुरक्षा विमा योजना. ठीक आहे. तर ह्याचे काय फायदे आहेत, हे आपण का घेणं गरजेचं आहे आणि ह्याचा आपल्याला कसा लाभ मिळू शकतो, ह्याचं ट्रेनिंग आपण आज घेणार आहोत. आणि ह्याच्यामुळे तुम्ही बघाल की किती कमी शुल्कामध्ये, किती कमी प्रीमियम मध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी चांगल्या प्रकारे एक इन्शुरन्स घेता येणार आहे. सो आपल्यामध्ये जर म्हणजे आपल्यामध्ये आता ही पद्धत असतेच की दिवाळीमध्ये आपण आपल्या घरच्या लहान व्यक्तींना किंवा आपल्या घरी जे मानाचे कोणी येत असतील तर त्यांना आपण गोडधोड देतो किंवा त्यांना काहीतरी बंद पाकिट देतो, बक्षीस देतो, साडी देतो, काहीतरी लुगडं देतो, असं काहीतरी देत असतो, बरोबर. तर तसंच आपण आपले जे जवळचे लोक असतात, आपल्या ज्या समाजातले लोक असतात, त्यांना ही इन्शुरन्स म्हणजे त्याच्याबद्दल सांगू शकतो आणि ह्याचे काय फायदे आहेत हे सांगू शकतो. ही एक प्रकारची भेट म्हणूनच आपण त्यांना देऊ शकतो, कारण का ह्याच्यामधनं होणारा जो फायदा आहे हा त्यांना त्यांच्या जीवनभर कामी येणार आहे आणि त्यांच्या कुटुंबाला एक खूप चांगल्या प्रकारचा आधार देणार आहे. तर या 2 योजनांबद्दल सांगण्यासाठी आता प्रेरणा मॅडम जे आहेत त्या आपली ट्रेनिंग सुरू करणार आहेत. तर कुठल्याही पॉइंटला आपले काही प्रश्न असले या प्रोसेस बद्दल किंवा तुम्हाला प्रश्न पडत असतील क्लेम बद्दल की ह्याचा आपण इन्शुरन्स घेतल्यावर ह्याचा आपण फायदा कसा करून घ्यायचा, तर आपण नक्की विचारा. ठीक आहे. सो प्रेरणा, ओव्हर टू यू. सगळ्यांना नमस्कार. कशा आहेत सगळेजण? छान आहे. हॅलो, कशा आहेत सगळेजण? दिवाळीच्या तयारीत आहेत बहुतेक बरे सगळे. आहोत. सगळ्या मला तर वाटतं दिवाळीच्या तयारीला लागलेत म्हणून जरा कमी लोक आहेत, असं काय? आता दिवाळी तर सुरूच झाली असेल हम्म. खूप लोकांकडे, वसुबारस असतो ना, तर म्हणून सुद्धा खूप ताई बिझी असतील. तरी एवढे आपल्याकडे जॉईन झाले आहेत एक 12-15 ताई. हम्म. तेच. हा, तर ठीक आहे. आपण आधी पहिल्यांदा तरी आता जसं श्रेया मॅडमनं थोडस तुम्हाला विचारलंच होतं की सुरक्षा बीमा बद्दल किंवा बीमा काय असतंय ह्याच्याबद्दल. तर त्याच्यामध्ये आता मला तुम्ही सांगा, तुमच्यामधलं कोण असं कधी LIC वगैरेचं बीमा काढलंय काय, किंवा सांगा बघू. LIC ऐकलंय लोकांनी? हो. काय असतं LIC? ते टॅगलाईन असते ना, जीवन के साथ भी जीवन के बाद भी. तर काय LIC म्हणजे काय काय करतात LIC मध्ये इन्शुरन्स काढून? सांगा की. पिंटू, हौसाबाई, शुभांगी, कोण पण सांगा. हॅलो हॅलो मॅम, एक काय हेल्थ सांगितलं? इन्शुरन्स प्लॅन असतो. मीटिंग मध्ये येतो हॅलो. श्रेया. हा, काय ऐकून नाही आलं मला. हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असतो, अजून एज्युकेशनल प्लॅन असतो. हम्म. अच्छा. ते ठीक आहे. LIC मध्ये मला एक गोष्ट सांगा की जे लाईफ इन्शुरन्स असते ते, आणि जे आपण आयुष्मान ऐकलं सगळ्यांनी, आयुष्मान भारत योजना, आयुष्मान भारतचं कार्ड असतंय आणि सगळी तुम्ही काढताय लोकांचं,
तर मला कोण सांगा की आयुष्मान मध्ये आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये काय अंतर आहे? आयुष्मान कार्ड हे आपल्याला हॉस्पिटलसाठी उपयोगी पडतात आणि लाईफ इन्शुरन्स हम्म. जे आहे ते आपल्याला म्हणजे आर्थिक मदत करतात. अच्छा, लाईफ इन्शुरन्स. हा, तर आपण आयुष्मान कधी वापरतोय की आता कुणाला तरी समजा काहीतरी लिव्हरचा आजार झाला किंवा हृदयाचा काहीतरी आजार झाला, ठीक आहे, त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायला लागलं, ठीक आहे, आणि तिथं खर्च झाला कितीतरी, तर त्याच्यासाठी आपण आयुष्मान कार्ड वापरतोय, ठीक आहे. आणि आता लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय की जर कुणाचं तरी समजा असं होऊ नये, पण कुणाचं तरी कशामुळे पण ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाली किंवा नुसते मृत्यूच नाही, आता कधी कधी ऍक्सिडेंट मध्ये आपले मतलब लोकांचे हाताला काहीतरी होतं, पायाला काहीतरी होतं, अपंग होतात लोक, तर असं पण जर झालं तर हे सगळं लाईफ इन्शुरन्स मध्ये येते, ठीक आहे. की तर तेच हे सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा जे आहेत हे लाईफ इन्शुरन्स सारखेच आहेत, ज्याच्यामध्ये आपण पुढे बघणार आहोत की काय काय त्याचे डिटेल्स आहेत, ठीक आहे. तर हे PMJJBY आणि PMSBY म्हणजे सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजना दोन्ही 1 मे 2025 पासून सुरू केलेले आहेत. आणि जनसुरक्षा योजना असं म्हणतात ह्यांना. आणि हे नागरिकांच्या कल्याणासाठी अनपेक्षित जोखीम, नुकसान आणि आर्थिक अनिश्चिततेपासून मानवी जीवनाचे रक्षण करण्याचे महत्व ओळखतात, ठीक आहे. आपण ह्याचं एक ऍप्लिकेशनचं पुढं व्हिडिओ पण बघूया कसं काय, तो पण त्याच्या आधी आपण थोडं ह्याच्याबद्दल जाणून घेऊया, ठीक आहे, काय आहे हे. तर आता आपण सुरक्षा विमा योजना बद्दल जर बघितलं तर हे काय आहे, अपघाती विमा आहे ज्याच्यामध्ये ह्या नूतनीकरण करावं लागतंय, पण आता अपघातामुळं जर मृत्यू झाली किंवा अपंग जरी झालं, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात, ठीक आहे. सुरक्षा विमामध्ये आपण असं पण लक्षात ठेवू शकतोय की आता सुरक्षा विमा म्हणजे काय, सुरक्षा मिळते, आणि जीवन म्हणजे काय, आता जर समजा आपण जीवन ज्योती बघितलं तर ह्याच्यामध्ये काय नुसतं मृत्यू येते, की जर कुठल्याही कारणामुळे मृत्यू झाली आपली, ठीक आहे, तर ह्याच्यात मृत्यूसाठी जीवन ज्योती विमा आणि मृत्यू किंवा असंच काहीतरी मृत्यूच्या व्यतिरिक्त काहीतरी अपंग वगैरे झालं तर सुरक्षा विमा त्याच्यासाठी असते, ठीक आहे. अपंगत्व किंवा मृत्यू, ठीक आहे. तर ह्याचं वय किती, तर 18 वर्ष ते 80 वर्षापर्यंत हे व्यक्तिगत बँक खाताधारक ऑटो डेबिट होते ह्याचं. तर आता तुम्ही पहिल्यांदा जर ह्याच्यामध्ये एनरोल केला त्यानंतर दर वर्षामध्ये. हा, श्रेया. सॉरी, एक फक्त सांगायचंय, हे अर्जधारकाचं वय आहे, म्हणजे बेनिफिटचं हे नाहीये. लाभार्थी त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे 70 वर्षानंतर सुद्धा लाभ घेऊ शकतो. ते प्लीज एकदा स्पेसिफाय कर. हा 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 हा, तर हे जे 18 ते 70 वर्ष आहे ते ह्या एज पर्यंत लोक ह्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात, ठीक आहे. तर त्यांना जोडणीत नोंदणी केली जाईल असं. तर त्याच्यानंतर आता हे 18 ते 70 झालं सुरक्षा विमाचं. जीवन ज्योतीचं आपण जर बघितलं तर 18 ते 50 वर्ष मध्ये आपण आता करतो ना, आपण कुठल्या तरी स्कीमला एनरोल करतोय, तर ह्याच्यामध्ये एनरोल करू शकतोय आणि ह्याचं बेनिफिट वगैरे पुढं आपण बघूया किती पुढं पण मिळते, ठीक आहे. आता सबसे मेन गोष्ट की आता आपण जसं श्रेया मॅडम म्हटली होती की बाकी जे प्रायव्हेट वाले विमा असतात ते फार महाग असतात, है ना. तर
त्याच्यामध्ये फार प्रीमियम, दरवर्षीचा प्रीमियम फार जास्त असतोय, है ना. पण आता हे जे आहे ते सरकारी सरकारद्वारा दिलेले विमा आहेत. तर ह्याच्यामध्ये आता सुरक्षा विमाचं दर वर्षाला फक्त 20 रुपयेच प्रीमियम आहे. किती प्रीमियम आहे? 20 रुपये. ठीक आहे. आणि हे जीवन ज्योती जास्त आहे. जीवन ज्योती 436 रुपये प्रतिवर्ष द्यायला लागतात. ठीक आहे. तर असं आहे. आणि हे आता सुरक्षा विमामध्ये आत्महत्याग्रस्त मृत्यूचा समावेश नाही आहे. पण जीवन ज्योतीमध्ये आत्महत्याग्रस्त मृत्यू पण समाविष्ट आहे. ठीक आहे. हा, आणि ह्यांचा कालावधी असतोय जून ते मईचा, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रीमियम देऊ शकताय. ठीक आहे. आता मला सांगा की हे मी कुणाला पण विचारणार की प्रीमियम आता जीवन ज्योतीचा मी किती म्हटला, किती तुम्हाला समज आला, आणि दोघांचे प्रीमियम सांगा बघू मला. कोण पण सांगा किती आहे दोघांचं प्रीमियम. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचं प्रीमियम आहे 20 रुपये आणि जीवन ज्योती विमा यांचं प्रीमियम आहे 436 रुपये. हा, बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. आणि मला सांगा की अपंगत्वचं विमा कुठल्या ह्याच्यामध्ये येते? सुरक्षा विमामध्ये येते की जीवन ज्योतीमध्ये येते? सुरक्षा विमा. हा, जीवन ज्योतीमध्ये फक्त मृत्यूच, कुठल्याही कारणाने मृत्यू झाली तर ते फक्त जीवन ज्योतीमध्ये येते. ठीक आहे. हे झाले आपले बेसिक डिटेल्स. ठीक आहे. तर आता समाप्ती म्हणजे काय की 70 वर्षाच्या ह्याच्यामध्ये सुरक्षा विमामध्ये 70 वर्षापर्यंतच आपण एनरोल करू शकतोय. क्लेम नंतर पण करू शकतोय, पण 70 वर्षापर्यंतच आपण ह्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतोय. आणि 50 वर्षापेक्षा जास्त प्रवेश होणार नाही जीवन ज्योतीमध्ये. आणि जीवन ज्योतीमध्ये 55 पर्यंत आपण ह्याचा फायदा नूतनीकरण करून फायदा घेऊ शकतोय. किंवा आता हे कधी योजना संपू शकते की जर कुणाचा तरी बँक खाता असेल, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तो बँक खाताच बंद झाला, तर एकदा हे बंद होऊ शकते. ठीक आहे, योजना. आणि किंवा समजा आता कुठल्या तरी एका माणसानं 2 विमा काढलेले आहेत, ठीक आहे, पण त्याचं काहीतरी त्याला ऍक्सिडेंट झाला, तर त्याला मिळणार पैसे एकामधलेच, जे सबसे जास्त त्याचं प्रीमियम, ज्याचं पैसे मिळणार असतील, तर त्याला त्याच्यामधनच मिळणार. ठीक आहे, असं आहे. मॅडम हे एकदा पुन्हा सांगा बरं, समजलं नाही. हा, तर आता हे बंद कधी होती योजना, बंद कधी होणार योजना, तर एकतरी 70 सुरक्षा विमा योजनामध्ये 70 वर्षापर्यंतच आपण ह्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतोय. ठीक आहे, दरवर्षी आपण प्रीमियम वगैरे देऊन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये समाविष्ट नाही होऊ शकत. ठीक आहे. आणि जीवन ज्योतीमध्ये 50 पर्यंत आपण त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतोय की भाई मला एनरोल करायचं आहे किंवा ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि 55 वर्ष पूर्ण झाल्यापर्यंतच आपण त्याचं क्लेम किंवा त्याचा लाभ घेऊ शकतोय, असं. ठीक आहे, असं. आणि जर आता कुणाचा तरी बँक खाता बंद झाला आणि त्यांना योजनामध्ये एनरोल केला असेल, ठीक आहे, तरी पण आता खाताच बंद झाला, तर दरवर्षी प्रीमियम कसं कट होणार, ते त्याच्यामुळे मग हे बंद होऊ शकतंय. आणि तिसरं गोष्ट म्हणजे काय, आता कोणतरी समजा 2 सुरक्षा विमा योजनामध्ये
एनरोल केलेलं असेल, ठीक आहे, समाविष्ट असेल. मी सुरक्षा विम्यामध्ये पण आहे आणि कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीच्या पण विम्यामध्ये मी घेतलेला आहे, ठीक आहे. तर आणि समजा असा माणसाचं काहीतरी झालं, ऍक्सिडेंट झाला समजा, तर त्याच्यामध्ये आता दोन्ही योजनेचा क्लेम नाही करू शकत. असं नाही की मी पहिल्या योजनामध्ये पण 2 लाख मिळाले मला आणि दुसऱ्या योजनामध्ये पण मला 2 लाख मिळाले, असं नाही होऊ शकत. तर ह्याच्यामध्ये नुसतं एकाच योजनेमधून लाभ मिळणार असं आहे, ठीक आहे. हे होतं. म्हणजे जरी कोणी जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा दोन्ही घेतला असेल तरी दोन्हीपैकी त्यांना एकच लाभ मिळणार, ठीक आहे. म्हणजे दोन्ही, आता कुठली तरी जर व्यक्ती असेल, त्यांना वाटत असेल की माझ्या मृत्यूनंतर माझ्या परिवाराला सुरक्षा विम्याचे पण पैसे येतील, जीवन ज्योतीचे पण पैसे येतील, तर असं नाहीये. दोन्हीपैकी कुठल्या तरी एकाच विम्याचे पैसे मिळणार आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जसं प्रेरणा मॅडमनी सांगितलं की जर तुमचं बँक अकाउंट ज्याच्यामधनं आपलं ऑटो डेबिट होत आहे पैसे, म्हणजे दर वर्षाचा जो हप्ता आहे तो ऑटो डेबिट ज्या बँक अकाउंट मधनं होत आहे, ते बँक अकाउंट तुम्ही बंद केलं किंवा ऑटो डेबिट किती पैसे व्हायला पाहिजेत तेवढा बॅलन्स तुम्ही नाही ठेवलात, तर सुद्धा आपली ही जी योजना आहे आपण जी घेतलेली आहे ती मध्येच ब्रेक होऊ शकते आणि ती बंद होऊ शकते. एकदा ती योजना बंद झाली की त्याच्यासाठी आपल्याला परत अर्ज करावा लागतो. आणि जर आपल्याला ती ब्रेक व्हायला नको असेल तर प्रेरणा मॅडमनी सांगितलं तेवढा प्रीमियम, म्हणजे सुरक्षा विमासाठी 20 रुपये आणि जीवन ज्योतीसाठी किती 436 रुपये, हे आपल्या बँक अकाउंट मध्ये आपण नेहमी ठेवणं गरजेचे असतं. बरोबर. तर हा, आता सबसे मुख्य गोष्ट, किती पैसे मिळतात. आपण आता विचार करत असेल ना की ठीक आहे बाबा, मिळतात, पैसे मिळत असतील, पण किती पैसे मिळतात हे जाणण्याची उत्सुकता असेल तुम्हाला, ठीक आहे. तर आधी आपण बघूया सुरक्षा विमा योजनामध्ये किती मिळतात, ठीक आहे. तर जर कोणतरी सुरक्षा विमा योजनामध्ये केलं असेल आणि त्याची मृत्यू झाली, तर त्याच्या घरवाल्यांना किंवा जे काय त्याची लोक असतील, त्यांना 2 लाख रुपये, मृत्यूनंतर 2 लाख रुपये मिळणार, ठीक आहे. आणि जर कोणतरी परमनंट अपंग झालं, म्हणजे असं काहीतरी झालं की त्याचं कधी पुढं तो चालू नाही शकत, किंवा असं काहीतरी झालं की ज्याच्यामुळं पुढं त्याचं काय होऊच नाही शकत, ठीक आहे. तो असा बेडवर आहे किंवा असं, तर त्याच्यामध्ये पण 2 लाखच मिळणार, ठीक आहे, त्याला किंवा त्याच्या घरवाल्यांना. आणि जर टेम्पररी, म्हणजे अशी काहीतरी असेल की आता एक पायाला काहीतरी झालंय पण थोड्या टाइम नंतर ते बरं होऊ शकेल, ठीक आहे, तर त्याच्या असं 1 लाख रुपये मिळणार, ठीक आहे. जसं आता एका डोळ्याची दृष्टी गेली किंवा एक हात गेला किंवा एक पायाला काहीतरी झालं तर 1 लाख रुपये, ठीक आहे. तर आता मला सांगा की ह्याच्यामध्ये 2 लाख रुपये कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये मिळतात, कशाला 2 लाख रुपये मिळतात ह्याच्यामध्ये, कोण पण सांगा मला. पूर्ण अपंग आपण झाला तिला. हा मृत्यू झाल्यावर दोन्ही डोळे हा किंवा आणि दोन्ही डोळे किंवा तो पूर्ण अपंगत्व झाला तर 2 लाख रुपये भेटतील. एक डोळा हा दृष्टी किंवा एक हात पाय गमावले तर 1 लाख रुपये भेटतील. हा बरोबर, खूप चांगली, ठीक आहे. आता असंच हे नंतर बघूया आपण. ठीक आहे. आता JJBY जीवन ज्योती विमा योजनामध्ये जे आपण म्हणतो ना 436 प्रीमियम आहे, ठीक आहे. पण आता काय आहे, पहिल्या वर्षामध्ये जर कोणतरी, कारण ह्याचं काय आहे, जून ते मे पर्यंत प्रीमियम भरण्याचं एक वर्ष असते, ठीक आहे. तर आता कोणतरी समजा जून ते ऑगस्ट मध्येच आलं आणि एनरोल केलं तर त्याला पूर्ण प्रीमियम द्यावा लागणार, ठीक आहे. पण जर
सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये कोणतरी एनरोल केलं, ठीक आहे, तर त्याला 327 रुपयेच द्यायला लागणार, ठीक आहे. त्याला म्हणजे राहिलेले तो नंतर पण देऊ शकतोय असं. तर असं ज्या कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही ह्याला अर्ज करा लागलाय त्याप्रमाणे ह्याचे प्रीमियम त्या एका वर्षामध्ये थोडं म्हणजे असे आत्ता एवढं द्या नंतर तुम्ही द्या असं. तर असं वेगळं वेगळं आहे, ठीक आहे. आणि आता JJBY मध्ये आता सुरक्षा विमाचं आपण बघितलं, ठीक आहे. पण JJBY मध्ये पण मृत्यू त्याच्यामध्ये फक्त मृत्यूच असती, मृत्यू झाल्यावरच मिळतात पैसे, है ना. आपण बघितलं होतं की मृत्यू झाल्यावर फक्त जीवन ज्योतीमध्ये मिळतात, त्याच्यामध्ये 2 लाखच मिळतात मृत्यू झाल्यावर, ठीक आहे असं. त्यानंतर आता एकच मिनिट अर्ज फ्रेंड, प्रक्रिया. जस्ट हा अ हा मॅम माझा एक क्वेश्चन होता. हा, हे सगळ्यांना कळलंय का की कालावधी मधनं किती प्रीमियम जाणार, हे टेबल कळलंय सगळ्यांना? हो प्रणाली, मॅम, आपला पण प्रश्न होता काय? हा ते कमी का बरं होत आहे? हा, तर बघा, आता एका वर्षाचं प्रीमियम जे आहे, प्रेरणा मॅडमनी सांगितलंय तसं 436 रुपये आहे, ठीक आहे. पण सरकारने काय केलेलं आहे की वर्षाला क्वार्टरमध्ये म्हणजे 3 महिन्याच्या बॅचेसमध्ये इथे त्याचं विभाजन केलेलं आहे. तुम्ही पहिला क्वार्टर जो जून ते ऑगस्ट महिन्याचा क्वार्टर आहे, तेव्हा जर तुम्ही या इन्शुरन्ससाठी अप्लाय केलं तर पहिल्या वर्षासाठी तुमच्याकडनं 436 रुपयाचा हप्ता जातो. दुसरं क्वार्टर जे सप्टेंबर ते नोव्हेंबरचं क्वार्टर आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला म्हणजे ही योजना चालू केली तर तेव्हा 327 रुपये आपल्याला भरावे लागतात. डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये जर सुरू केली तर 218 रुपयाचा पहिला हप्ता बसतो. मार्च ते मे मध्ये सुरू केलं तर 109 रुपयाचा हप्ता बसतो. हे कधी? हे फक्त पहिलं वर्ष जेव्हा तुम्ही सुरू करत असाल तेव्हा. त्यानंतर ऑटो डेबिट कधी होणार आहेत पैसे? तर 1 मे ला आपले जे पैसे आहेत ते ऑटो डेबिट होणार असतात. आणि त्यावेळेला तुम्ही जर म्हणजे दरवेळेला पहिल्या वर्षानंतर जेव्हा जेव्हा ऑटो डेबिट होतील तेव्हा 436चा प्रीमियमचा हप्ता आपल्याला बसतो. फक्त पहिल्या वर्षामध्ये ज्या क्वार्टर मध्ये आपण एनरोल करणार आहे, म्हणजे आता समजा आता कुठला महिना चालू आहे बघा, कुठला महिना आहे हा? ऑक्टोबर. ऑक्टोबर, बरोबर. तर ऑक्टोबर मध्ये जर कोणी अर्ज करत असेल या योजनेसाठी, म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी ऑक्टोबर मध्ये कोणीतरी चालू करत असेल तर त्यांना किती पैसे भरावे लागतील? तर 327. ओके. का? कारण का ते जून पासन ही योजना घेत नाहीयेत, त्याचा 1 क्वार्टर उशिरा ही योजना घेत आहेत, म्हणून पहिलं जे वर्ष आहे त्याचा प्रीमियम त्यांना 327 रुपये बसणार आहे. पण पुढच्या वर्षीपासून 1 मे ला त्यांच्या अकाउंट मधनं 436 रुपये ऑटो डेबिट होतील. मग त्याच्यानंतर म्हणजे 2026 मध्ये 436 रुपये ऑटो डेबिट होतील, 2027 मध्ये 1 मे ला 436 ऑटो डेबिट होतील, 28 च्या वर्षामध्ये 436 ऑटो डेबिट होतील. तसं दर पुढच्या वर्षामध्ये 436 रुपये ऑटो डेबिट होतील. फक्त पहिलं वर्ष ज्याच्यामध्ये आपण नवीन नवीन हा योजना घेत आहोत त्या वर्षामध्ये फक्त क्वार्टर प्रमाणे आपला जो प्रीमियम आहे तो वेगळा वेगळा असणार आहे, ठीक आहे. आता थोडं क्लिअर झालंय का हे? हो हो मॅम. मॅम. हा, आपल्याला कमी जास्त पैसे असे भरायचे नाहीयेत. फक्त सरकारने काय विचार केला की आता जर कुठली तरी व्यक्ती डिसेंबर मध्ये ही योजना घेते तर त्यांना फक्त अर्धा वर्षच ह्याचा फायदा मिळणार आहे, तर त्यांच्याकडनं पूर्ण वर्षाचा प्रीमियम घेणं बरोबर आहे का? नाही. म्हणून तो प्रीमियम तेव्हा अर्धा होऊन जातो, ठीक आहे. तर आपल्याला कमी पैसे जास्त पैसे असे नाही भरायचे, फक्त पहिल्या वर्षामध्ये जेव्हा आपण सुरू करत आहोत तेव्हाच आपल्याला आपण ज्या पिरियड मध्ये घेतोय, ज्या कालावधीमध्ये तो योजना घेतोय त्याप्रमाणे आपला पहिला हप्ता जाणार आहे. पुढच्या सगळ्या वर्षांमध्ये आपला 436चाच हप्ता बसणार आहे, आपल्याला 1 मे ला ऑटो डेबिट होणार आहे, ठीक आहे. आता ह्यावर काही डाऊट आहेत का कुणाचे? नाही. प्रणाली, आपल्याला क्लिअर झालंय का? हो मॅम.
ओके ओके. आणि ह्याच्यानंतरचे जे मॅमने सांगितलं होतं की जीवन ज्योतीमध्ये फक्त 2 लाख रुपये का मिळतात, कारण का इथे फक्त मृत्यूवर पैसे मिळतात, बरोबर. आणि आपलं प्रोजेक्ट जे आहे, प्रोजेक्ट आकांक्षा, हे आपण जास्तीत जास्त जे शेतकरी आहेत किंवा जे उद्योजक लोक आहेत त्यांच्याबरोबर काम करत आहोत. आणि आपल्याला बातम्या ऐकून वगैरे माहिती असेल की शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्रामधला एक खूप मोठा प्रश्न आहे, बरोबर. तर आपले जी सरकार आहे त्यांनी हे जाणलं आहे आणि त्यांनी ह्याच्यामध्ये त्याचा सुद्धा समावेशन केला आहे की जर कुणीही आत्महत्येने सुद्धा वारलं, ठीक आहे, तर त्यांनी जर जीवन ज्योती विमा घेतला असेल तर त्यांच्या वारसदाराला ते 2 लाख रुपये विम्याचे मिळतील, ठीक आहे. तर कुठल्याही कारणामुळे आपला मृत्यू होत असेल, मग तो नॅचरल डेथ असेल म्हणजे नैसर्गिकरित्या आपलं निधन होत असेल, किंवा जरी आपण सुसाईड केली, जरी आपण स्वतःचा काही कारणामुळे आत्महत्या केली, तरी सुद्धा ह्याचा जो लाभ आहे तो आपल्या वारसदाराला मिळणार आहे. ओके. तर PMJJBYचं हे वैशिष्ट्य आहे. आणि सुरक्षा विमा कधी आपल्याला मिळतं, जेव्हा अपघातात आपलं निधन होतं किंवा अपघातात अपंगत्व येतं तेव्हाच, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की अपघातात जर निधन नाही झालं तर काय, तर तेव्हा JJBY, ठीक आहे. जर अपंगत्व आलं आपल्याला अपघातामधून तर आपल्याला सुरक्षा विमाचा फायदा मिळेल, किंवा अपघातातून जर कुणाचा मृत्यू झाला तर सुरक्षा विमाचा फायदा मिळेल. इतर कुठल्याही रूपाच्या निधनासाठी आपण PMJJBYचा फायदा घेऊ शकतो. हे 2 मेन त्याचे डिफरन्स आहेत आणि म्हणून या दोन्हीचे फायदे सुद्धा वेगळे आहेत आणि त्याचे प्रीमियम सुद्धा आपण बघू शकता वेगळे वेगळे आहेत इकडे. तर हे अर्ज प्रक्रियेबद्दल कुणाला काही डाऊट्स आहेत का? कारण का ह्यानंतर मॅडम क्लेम कसा करायचा ह्याच्यावर आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे जे वारसदार असतील किंवा जे पीडित जे लाभार्थी असतील त्यांनी कसं काय क्लेम करायचं ह्याच्यासाठी मॅडम सांगणार आहेत. त्याच्यामुळे इथे फायदे, पात्रता, वैशिष्ट्य, योजनेची माहिती ह्याबद्दल कुठलेही प्रश्न असतील तर आता आपण क्लिअर करून घेऊयात. ओके, ठीक आहे. प्रेरणा, प्लीज कंटिन्यू. थँक्यू. हा, थँक्स श्रेया. तर आता ह्याचा अर्ज कसा करायचा, ठीक आहे. तर एक तरी आपण ऑफलाईन तरी करू शकतोय, ठीक आहे. पहिली गोष्ट तरी हे आहे की आपण आता बँकेमध्ये जाऊन, ठीक आहे, बँक खात्यात कुठल्या ज्या पण बँकेमध्ये माणसाचं अकाउंट असेल तिथं जाऊन त्या बँकेमध्ये जाऊन ह्या जनसुरक्षा पोर्टलवर ह्याचे फॉर्म्स पण असतात, ते फॉर्म डाउनलोड करून तिथं बँकेमध्ये समाविष्ट करून त्याचं आपण प्रमाणपत्र घेऊ शकतो, ठीक आहे. दोन्हीसाठी पण सुरक्षा विमा असू दे आणि जीवन ज्योती विमा असू दे, ठीक आहे. पण हे तरी झालं ऑफलाईन प्रक्रिया, ठीक आहे. तर आता आपण एक हा, आता एक जनसुरक्षा पोर्टल असतंय, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक मिनिट. ह्याच्यामध्ये एक मी शेअर करते. सगळ्यांना दिसायला लागलंय, हे स्क्रीन दिसती सगळ्यांना? हो मॅम. हा, तर हे आहे जनसुरक्षा पोर्टल, ठीक आहे. तर ऑनलाईन जर आपल्याला सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा अप्लाय करायचा असेल तर आपण हे जनसुरक्षा पोर्टल वापरतोय, ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये
आपण बघूया की कसं आपण हा इथं तुम्हाला असं ऍप्लिकंट लॉग इन म्हणून येईल. ठीक आहे. तर ऍप्लिकंट लॉग इन मध्ये मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर किंवा युजर नेम घालायचा आणि जर अकाउंट नसेल तर आधी ते रेजिस्टर करावं लागणार. ठीक आहे. तर आवाज येतोय ना तुम्हाला हे व्हिडिओचा? आता येत असेल. No, सगळ्यांना Prerna. येतोय ना आवाज? No, Prerna, you'll have to अच्छा. share just the window. अच्छा. ओके. हम्म, 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 हम्म. हम्म. नए बार पहला अपना सर्टिफिकेट येतोय डाउनलोड आवाज? करना है तो सिंपल आपको जन सुरक्षा पे पहले Yes, डोंट yes. हैव एन अकाउंट वाले पे हा रजिस्टर्ड बटन पे क्लिक करना है और रजिस्टर्ड बटन पे हा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लॉग इन करण्याच्या आधी आपल्याला रेजिस्टर करायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जसं दाखवलं रेजिस्टरवर क्लिक करून आधी आपण रेजिस्टर करणार स्वतःला. ठीक आहे. ते आपण बघूया. क्लिक करने के बाद यहाँ पे जो भी बैंक से आपका पेमेंट कट हुआ है उस बैंक को सेलेक्ट कर लेना है. जो भी स्कीम से मान के चलिए कि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, दोनों में से जो भी आपका कटा हुआ है जिसका भी आप सर्टिफिकेट डाउनलोड करना चाहते हैं उस पर क्लिक कर लेना है. इसके बाद जो अकाउंट नंबर आपका कटा है उस अकाउंट हा तर इथं काय आहे, इथं तुम्ही बँकचं जर बघितला तर ड्रॉपडाऊन मध्ये जे नॅशनलाइज्ड बँक असतात, बँक ऑफ इंडिया, ग्रामीण बँक, असे सगळे बँक ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. तर अशा सगळ्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल, SBI, बँक ऑफ इंडिया, ग्रामीण वाले बँक जे असतात ते सगळे ह्याच्यामध्ये येतात. तर त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही जनसुरक्षा मधनं करू शकताय. दुसऱ्यांदा मग स्कीम सिलेक्ट करायची, कुठली वाली, सुरक्षा विमा, जीवन ज्योती, आणि आता त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असायलाच पाहिजे तर ते मग अकाउंट नंबर पण घालणार तुम्ही आणि डेट ऑफ बर्थ नंबर घालायचं. को यहाँ पे मेंशन करना है और यहाँ पे डेट ऑफ बर्थ डाल करके यहाँ पे टिक लगा करके कंटिन्यू वाले ऑप्शन पे क्लिक करना है. थोड़ा स्क्रॉल डाउन करते जाना है. स्क्रॉल डाउन करने के बाद यहाँ पे नेक्स्ट का ऑप्शन आएगा. टर्म एंड कंडीशन का भी सेम है, नीचे आना है. नीचे आने के बाद यहाँ पे क्या, नीचे आकर के यहाँ पे टिक लगा करके एग्री कर देना है. इसके बाद क्या करना है कि कंटिन्यू वाले ऑप्शन पे क्लिक कर देना है. आपके जो बैंक अकाउंट में मोबाइल नंबर रजिस्टर्ड रहेगा उस पर OTP चला जाएगा. उस OTP को डाल करके सबमिट कर. हा आता ह्यांनी काय म्हटलं की हे सगळं घातल्यानंतर बँकला जे मोबाईल नंबर आहे रजिस्टर त्याच्यावर OTP येणार, तर ते घालून रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार. ठीक आहे. आता एक तो मिनिट. आपका रजिस्ट्रेशन हो जाता है. रजिस्ट्रेशन होने के बाद तर बँकला दिलेला फोन नंबर म्हणजे कुठला? आपला नंबर का आपण ज्याच्यासाठी अर्ज करतोय त्याचा नंबर का त्यांच्या घरातल्या दुसऱ्यांचा नंबर का त्यांच्या आधारला कनेक्टेड आहे तो नंबर? हा तर बेसिकली आता आपण जेव्हा खाता उघडतोय, ठीक आहे, खाता उघडताना आपण कुठला तरी फोन नंबर तिथं देतोय, लिहितोय असं, तर त्यावाल्या खात्याला जे जुडलेला नंबर असेल त्याच्यावर तुम्हाला OTP येणार. म्हणजे आपल्याला ही योजना लोकांपर्यंत पोहोचवताना त्यांना नक्की सांगायला पाहिजे की ज्या मोबाईल नंबरचा वापर आपण खाते उघडताना केलाय तो आपल्या जवळ असणं गरजेचं आहे आणि त्यात बॅलन्स असायला पाहिजे आणि तो ऍक्टिव्ह असला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर येतो तो OTP आपल्याला एंटर करून पुढची प्रक्रिया करता येईल. ठीक आहे. बरोबर. तर हे सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्याकडे नागरिक येतील त्यांना सांगणं गरजेचं आहे. हा हा सिंपल फिर से आना है लॉगिन पे. लॉगिन पे आने के बाद यहाँ ठीक आहे. आता लॉग इन मध्ये जो तुम्ही मोबाईल नंबर किंवा युजर नेम आता पाठीमाग आपण वापरलाय किंवा ज्याच्यावर OTP आलाय तोच, किंवा एकतरी युजर नेम किंवा मोबाईल नंबर घालू शकताय यहाँ पे तुम्ही. अपना मोबाइल नंबर कैप्चा कोड डाल करके लॉगिन कर जाना है. तो चलिए यहाँ पे हम मोबाइल नंबर और कैप्चा कोड डाल करके लॉगिन कर जाते हैं. जैसा ही मोबाइल नंबर डाल करके लॉगिन करते हैं, लॉगिन करने के बाद यहाँ पे आपके पास स्कीम सेलेक्ट करने का ऑप्शन आ जाता है. अब यहाँ पे देखिए 2 स्कीम दिया हुआ है.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना। प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना में 436 रुपया काटा हुआ होगा और प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना में 20 रुपया काटा होगा। तो हमें डाउनलोड करना है प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना का, तो उस वाले ऑप्शन पे हम क्लिक कर देंगे। क्लिक करने के बाद हा, आता जे पण तुम्हाला पाहिजे त्याच्यावर क्लिक करून परत इथं तुम्हाला इथं परत बँक सिलेक्ट करावा लागतोय. ठीक आहे, की कुठल्या बँकेमध्ये, परत अकाउंट नंबर परत घालून, डेट ऑफ बर्थ घालून इथं पुढं तुम्हाला प्रोसीड करून ते बँकेचं खात्यामधनं ऑटो डेबिट वगैरेचं ऑप्शन येतंय. हे सगळं आपण हा नंबर डालने के बाद मी सगळं सीधा घातलं प्रोसीड डेट ऑफ बटन बर्थ. पे क्लिक कर देना है। जैसे ही दोस्तों हम प्रोसीड बटन पे क्लिक करेंगे तो यहाँ पे हमारे जो हा, परत आणि एक ओटीपी येणार. ठीक आहे, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर. ठीक आहे, बैंक में मोबाइल नंबर रजिस्टर्ड है उस पे ओटीपी आ जाता है, तो ओटीपी का हम वेट कर लेते हैं। चलिए, ओटीपी आ गया मेरा। ओटीपी डालने के बाद प्रोसीड बटन पे क्लिक करना है। जैसे ही हम प्रोसीड बटन पे क्लिक करेंगे तो यहाँ पे देखिए अकाउंट होल्डर डिटेल्स, यानी कि मेरा जो नाम है, नाम यहाँ पे शो हो गया। अब यहाँ पे सिंपल हमें अपने नाम पे क्लिक करके प्रोसीड फिर से कर देना है। जैसे ही प्रोसीड बटन पे क्लिक करेंगे तो यहाँ ठीक आहे, ह्याच्यापर्यंत आपल्याला हे होतं. म्हणजे असंच करून आपल्याला हे रजिस्ट्रेशन जे आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस ते आपण करणार. ठीक आहे. तर ह्याचाच मी स्क्रीनशॉट लावला होता. ठीक आहे, की असं हे आपण जनसुरक्षावरनं अप्लाय करू शकतो. ठीक आहे, पण काय होतंय आता, जसं मी दाखवलं आणि जसं आपण बघितलं, की थोडेच बँक असतात जसे जे इथं तुम्हाला दिसेल, ग्रामीण बँक, रुरल बँक, बँक ऑफ इंडिया झालं, SBI, बँक ऑफ बरोडा, असेच बँक असतात ज्याच्यामध्ये आपण जनसुरक्षाचं करू शकतोय. पण आता कुठले कुठले बँक, आता जसं HDFC आहे किंवा ICICI आहे, IDFC आहे. ठीक आहे, हे सगळे बँक नाही आहेत ह्या जनसुरक्षा पोर्टलवर. तर ह्या बँकेमध्ये आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला एकतरी त्यांच्या प्रत्येक बँकेचं पण एक पोर्टल असते. ठीक आहे, तर त्या बँकेच्या पोर्टलवर जाऊन एकतर ऍप्लिकेशन करायला पाहिजे किंवा ऑफलाईन, जसं आपण इथं बघितलं होतं की फॉर्म च प्रिंट आउट काढून फॉर्म भरून आपण त्यांच्या बँक शाखामध्ये जाऊन देऊ शकतो. ठीक आहे, तर अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, आता मला एक सांगा की ह्याच्यामध्ये कुणाला काय नाही समजलं किंवा कुणाला काय विचारायचं आहे? अच्छा, सगळं समजलं सगळ्यांना? तर मला सांगा की आपण ह्या दोन्ही योजनासाठी कसं दोन जे मी गोष्टी सांगितल्या, ऑफलाईन ऑनलाईन, ते कसं आपण अप्लाय करू शकतो? ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑनलाईन साठी कुठल्या पोर्टलवर जायचं आणि ऑफलाईन कसं अप्लाय करायचं? कोण पण सांगा. प्रणाली, शुभांगी, निर्मला ताई, कोण पण सांगा. ऑफलाईन आपण बँक मधून करू शकतो फॉर्म भरून, आणि ऑनलाईन आपण या पोर्टलवर जाऊन रजिस्टर करू शकतो आणि नंतर हा, आणि समजा कुठलं तरी बँक जनसुरक्षा या पोर्टलवर नसेल तर काय करणार मग? ऑफलाईन. हा, तर आपण ऑफलाईन करू शकतो. ठीक आहे, तर आता तिसरी गोष्ट जी आपण आता पुष्कळ लोकांचे अकाउंट कशामध्ये असतात? पोस्ट ऑफिसच्या बँकेमध्ये असतात. ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिसचे पण ह्याच्यामध्ये येत नाही ऍप्लिकेशन किंवा काय. तर पोस्ट ऑफिसमध्ये कोणाचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्येच जाऊन तिथंच जाऊन हे सुरक्षा बीमा किंवा जीवन ज्योतीचं ऍप्लिकेशन करून तिथल्या तिथंच ते उघडणार आणि तुम्हाला ऍप्लिकेशन प्रोसेस तिथंच जाऊन करायला पाहिजे. ठीक आहे, पोस्ट ऑफिस बँक मध्ये जर खाता असेल तर.
ठीक आहे. तर आपण 3 गोष्टी बघितल्या. एक, ऑफलाईन अप्लाय करायचं कुठल्याही बँकमधनं. दुसरं, जनसुरक्षा ऑनलाईन अप्लाय करायचं. आणि तिसरं, पोस्ट ऑफिसमध्ये बँकेमध्ये खातं असेल तर पोस्ट ऑफिसला जाऊन करायचं. ठीक आहे. तर आता पुष्कळ इन्शुरन्स कंपनीचं नाव लिहिलेलं आहे तिथं, जे जे देतात जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा. ठीक आहे. कॅनरा बँक, भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्स, टाटा AI लाईफ इन्शुरन्स, असे सगळे. ठीक आहे. आता आपण क्लेम प्रोसेसवर येऊया. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय डाऊट? सगळ्यांना सगळं समजलंय? मी कुणाला पण असं जर विचारलं तर सगळे सांगाल? हो मॅम. ठीक आहे. तर आता क्लेम म्हणजे काय? आता तुम्ही फॉर्म जाऊन भरला की ठीक आहे बाबा, दर वर्षाला तुम्ही प्रीमियम द्यायला लागलाय, तुमचा प्रीमियम कट व्हायला लागलाय दर वर्षाला. ठीक आहे. त्यानंतर पण क्लेम म्हणजे काय, की ज्याच्यासाठी आपण प्रीमियम भरायला लागलो, समजा कोणाची तरी झालीच काहीतरी ऍक्सिडेंट झालं आणि तो अपंग झाला किंवा काय, तर त्याला पैसे मिळण्याचं कसं प्रोसेस आहे, तो म्हणजे क्लेम. ठीक आहे. तर आता अपघातानंतर शक्यतो 30 दिवसांच्या आतच क्लेम फॉर्म भरून बँकेत जमा करावा. 30 दिवसाच्या आतच आपल्याला क्लेम फॉर्म भरून जमा करायला पाहिजे. ठीक आहे. नाहीतर 30 दिवसानंतर जर भरलं तर ते नाही होऊ शकणार. तर म्हणून 30 दिवसाच्या आतला आत आपण ह्याचा फॉर्म, क्लेमचा फॉर्म वेगळा असतोय आणि ऍप्लिकेशन फॉर्म वेगळा असतो. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं. ऍप्लिकेशन म्हणजे काय, आता आपण अप्लाय करायला लागलो की ठीक आहे, मला योजनेला एनरोल करायचंय, अप्लाय करायचंय. क्लेम म्हणजे काय, मला पैसे घ्यायचे आहेत त्याचे, की भाई कुणाचं तरी अपंग झालं आणि मला पैसे पाहिजे, तर त्याच्यासाठी क्लेम फॉर्म वेगळा असतो. 30 दिवसामध्ये क्लेम फॉर्म भरून बँकेमध्ये द्यायचा. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये कागदपत्र काय लागणार, मृत्यूचा पंचनामा. ठीक आहे. किंवा मृत्यूचं प्रमाणपत्र. ठीक आहे. आणि अपंग झालं तर अपंगाचं काहीतरी, आता UDID कार्ड असते किंवा अपंगाचं काहीतरी प्रूफ असेल तर तो. ठीक आहे. आणि बँक खाता तरी पाहिजेच. ठीक आहे. हे आणि पाठीमागं आपण बघितलं होतं. नोंदणी करताना जे आपल्याला कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये काय लागणार, आधार कार्ड. ठीक आहे. फोटो एक लागणार आणि बँक पासबुक. बस, नोंदणी करताना आपल्याला एवढेच कागदपत्र लागतात. ठीक आहे. आधार कार्ड, पासपोर्ट आणि बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक. ठीक आहे. तर आता हे काय होणार, आपण क्लेमचा फॉर्म जमा केला. ठीक आहे, की मला एवढं क्लेम पाहिजे. ठीक आहे. हे सगळं डॉक्युमेंट्स वगैरे करून त्यानंतर पडताळणी होणार. आता ते लोक पण बघणार ना, की खरोखरच जे तुम्ही म्हणा लागलाय की अपंग झालाय, तो खरोखरच झालाय की नाही झालाय. तर ते सगळे डॉक्युमेंट जे तुम्ही दिलेत ते पडताळणी करून बघणार आणि मग लाभार्थीच्या खात्यामध्ये 60 दिवसांच्या आत रक्कम जमा केली जाते. ठीक आहे. तर ह्याचा पण मॅडम, फॉर्मचं आपण अप्लाय कोणतं करायचं? ऑनलाईन केलेलं चांगलं राहील की ऑफलाईन? हे बघा, डिपेंड करतं. आता जर तुम्हाला जनसुरक्षा पोर्टल वर असतील जे बँक्स, त्याच्यामध्ये तुमचं असेल तर जनसुरक्षा म्हणणं करणं सोपं होईल, कारण घरी बसल्या तुम्ही करू शकताय. ठीक आहे. पण आता जनसुरक्षामध्ये नसेलच तुमचा बँक, तर मग तुम्हाला ऑफलाईनच करायला पाहिजे, असं आहे. त्याची काही यादी आहे का प्रेरणा, कुठले कुठले बँक्स आहेत जनसुरक्षावर, त्याची काही लिस्ट आहे आपल्याकडे? तसं एक बनवली होती लिस्ट. मी ते पण शेअर करेन. ती पण लिस्ट एक बनवली होती चालेल. म्हणजे आपल्या टीमनं. म्हणजे हक्करक्षिकतांना कळून जाईल ना, की ऑनलाईन कुठल्या साठी होऊन जाईल. मग त्यांना कुठे बँकमध्ये जायची गरज नाही पडणार.
बरोबर बरोबर. ठीक आहे, मी हे त्याचं बँकेचं लिस्ट तुम्हाला देईन. ठीक आहे, कुठल्या कुठल्या बँक जनसुरक्षावर आहेत. ठीक आहे. परत जीवन ज्योतीमध्ये असं काय टाइम नाही दिला, पण 30 दिवसामध्येच आपण असं समजू शकतोय की क्लेमचा फॉर्म व्यक्तीने भरून तो द्यावा. ठीक आहे. आणि कागदपत्रामध्ये ह्याच्यामध्ये अपंगाचा नाही येणार, ह्याच्यामध्ये फक्त मृत्यूचं प्रमाणपत्र येणार, कारण हे मृत्यूसाठी असते. डिस्चार्ज पावती आणि बँक खात्याचा रद्द केलेला चेक म्हणजे जो कॅन्सल्ड चेक म्हणतो ना आपण, बँक खात्याचा रद्द केलेला चेक. ह्याच्यामध्ये पण असंच पडताळणी नंतर लाभार्थीच्या खात्यामध्ये 60 दिवसांच्या मध्ये रक्कम जमा केली जाते. ठीक आहे. ह्याचा पण तुम्हाला क्लेमचा फॉर्मचा इथं दिलेला आहे. जनसुरक्षा पोर्टलचाच एक क्लेमचा फॉर्मचा लिंक आहे, हे पीपीटी मध्ये तुम्हाला मिळेल. ठीक मॅडम आहे. चालेल. हा बोला बोला. 30 दिवसानंतर जर झालं तर 30 नाही दिवसाच्या मिळत. अंदर हा नाही, 30 दिवसामध्येच तुम्हाला करायला पाहिजे हे क्लेमचं, नाहीतर मग नाही मिळत. कारण त्यांचा पण एक टाइम असतो ना. असं तरी मग कोण पण 3-3, 4-4 महिन्यानंतर म्हणेल की आता पाहिजे आम्हाला. तर म्हणून सरकारनं एक 30 दिवसाचा टाइम दिलाय की एवढ्यामध्येच तुम्हाला करायला पाहिजे. म्हणून 30 दिवसामध्ये करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. आणि कोणाला काय डाऊट आणि कोणाला काय विचारायचं क्लेम मध्ये म्हणजे काय? क्लेम म्हणजे काय मला सांगा आधी. समजलं सगळ्यांना? तर क्लेम म्हणजे काय, क्लेम मध्ये काय होत आहे, का आपण क्लेम का करतोय? पैसे मिळण्यासाठी. त्या व्यक्तीचे पैसे मिळण्यासाठी. बरोबर बरोबर. ठीक आहे. आता ह्याचे आपण वैध पुरावे बघणार आहोत. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही बघाल तर हे वैध पुरावा कसला आहे, एका कुठला पण हे जनसुरक्षाचा वैध पुरावा नाही आहे. जबकि डीएस जे आहे ते कुठल्या तरी ऑफलाईन अप्लाय केलं होतं, त्याचा पुरावा आहे हा. ठीक आहे, डीएस आहे. आणि इथं लिहिलेलं आहे बघा, टू जॉईन ऑटो डेबिट फॉर्म विथ LIC. चलो LIC ठीक आहे, पण कुठल्या तरी हे नॅशनल इन्शुरन्सच्या ह्याच्यामधनं अप्लाय केलेलं आहे. तर असे वेगळे पोर्टल्स असतात, वेगळे बँक वगैरे असतात, त्याच्यामधून आपण अप्लाय करून असे आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. एक BR म्हणजे काय, एक पॉलिसी सर्टिफिकेट मिळतं आपण जेव्हा आपण हे दोन्ही योजनेमध्ये अप्लाय करतोय. ठीक आहे. तर आणि जर आता हे एक जनसुरक्षामध्ये जर तुम्ही केला अप्लाय, तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स म्हणून मिळणार. त्याच्यामध्ये पॉलिसी डिटेल्स लिहिलेला असणार, एक पॉलिसी नंबर असणार, है ना. तर असं सगळं एक तुम्ही जनसुरक्षावरनच अप्लाय केल्यावर डाउनलोड करू शकताय. ठीक आहे. तर एक मिनिट, आता आपण कुठल्या तरी दुसऱ्या बँकेचं ऑनलाईन जर ह्याच्यामध्ये आपण अप्लाय करायचं असेल तर कसं करायचं त्याचा एक व्हिडिओ बघूया. ठीक आहे. Looking to transition your career into में प्रधानमंत्री सुरक्षा होता है। अगर आप जानना चाहते हैं दिसतं सगळ्यांना? स्क्रीन दिसायला लागली आहे? येस. हा. तो लॉगिन के ऊपर क्लिक करेंगे। हे आपल्याला जर कुणाचं तरी SBI बँकेमध्ये अकाउंट असेल तर असं पण असतं, SBI पण आहे जनसुरक्षावर, पण असंच दुसऱ्या ज्या पण बँकेमध्ये नसतील, जे बँका जनसुरक्षेमध्ये नसतील त्यांच्यामध्ये पण असं कसं
अशा पोर्टलवर जाऊन कसं करायचं, तर ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ह्याच्यामध्ये काय असतंय की प्रॉब्लेम काय होतोय ह्या गोष्टीमध्ये आपण का जास्त नाही करू शकत, कारण ऑनलाईन अशा प्रत्येक बँकेच्या पोर्टलवर जर गेलं तर आता प्रत्येकाच्या त्या बँक अकाउंट मध्ये लॉग इन करून मग आपल्याला त्याचं अप्लाय करावं लागतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळं हे आता तुमचा समजा ऑनलाईन कुठले जे अकाउंट असेल, तुम्ही कुणाला का त्याचा लॉग इन करून द्याल, है ना? तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कंटिन्यू टू लॉगिन के ऊपर क्लिक करने के बाद इस पेज में हमारे को अपना इंटरनेट बैंकिंग का यूजर आईडी, पासवर्ड और जो कैप्चा कोड दिखाई दे रहा है उसको डाल के लॉगिन करना पड़ेगा। हम ये डाल के लॉगिन हो जाते हैं। जैसे यूजर आईडी पासवर्ड डाल के लॉगिन हो जाएंगे, एक ओटीपी हमारा रजिस्टर्ड मोबाइल नंबर में चला जाएगा जो एसबीआई के साथ रजिस्टर्ड है, तो वो ओटीपी यहाँ पे डाल के सबमिट कर देंगे। अभी आप देख सकते हैं हम अपना अकाउंट में लॉगिन हो चुका हूँ। यहाँ पे आपको ई सर्विसेज का एक ऑप्शन दिखाई देगा, उसके ऊपर क्लिक करना है। ई सर्विसेज के ऊपर क्लिक करते ही नीचे बहुत सारा ऑप्शन आ रखा है, थोड़ा सा पेज को स्क्रॉल डाउन कीजिए और यहाँ पे आपको दिखाई देगा एक ऑप्शन, असं कुठल्याही बँकेच्या पोर्टलवर जरी गेलं तर स्वतःच्या अकाउंट मध्ये लॉग इन केल्यावरच ते आत दिसतंय, असं कुठल्याही ह्याच्यामध्ये गेल्यावर तुम्हाला दिसेल. पण म्हणून हे ऑनलाईन वाला बँकेमध्ये खात्यामध्ये कोण सहज प्रमाणे लॉग इन करून देणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळं एकतर जनसुरक्षावरनं करा किंवा ऑफलाईन जाऊन तिथं बँकेमध्ये फॉर्म भरून ह्याला अप्लाय करा, तर हे जास्त बरं असतंय. तर असं आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे एवढंच होतं. बाकी आपण पुरावे पण बघितले. ठीक आहे, डॉक्युमेंट्स आणि क्लेमचं प्रोसेस आणि ऍप्लिकेशन प्रोसेस पण बघितला. तर बाकी कुणाला आणि काय ह्याच्यामध्ये विचारायचं असेल, डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. मॅम हे किती वर्ष पैसे भरावे लागते मॅम? दरवर्षी तुम्हाला ह्याच्यामध्ये पैसे भरावे लागतात. आपण बघितलं ना की 70 वर्षापर्यंत सुरक्षा विम्यामध्ये म्हणजे जर 70 पर्यंत तुम्हाला काय झालं नाही तर 70 पर्यंत भरावं लागतं दरवर्षी. जीवन ज्योतीमध्ये 50 पर्यंत. ज्यांची एज जास्त आहे त्यांचं कसं, म्हणजे ज्यांची आता 50 वर्षाची आहे ज्यांनी, आता त्यांनी 60, 70, 20 वर्षापर्यंत भरावं लागेल? नाही, ह्याच्यामध्ये जीवन ज्योतीमध्ये 50 पर्यंतच आपण एनरोल करू शकतो या योजनेमध्ये. 50 पेक्षा जास्तची लोक ह्याच्यामध्ये भागच नाही घेऊ शकत जीवन ज्योती विमा योजनामध्ये. सुरक्षा विमामध्ये घेऊ शकतात. सुरक्षा विमामध्ये तो माणूस करू शकतो. सुरक्षा विमामध्ये 60 वरचे पण वरचे 70 पर्यंतचे पण करू शकतात. आणि एकूण काय आहे की तुम्ही फक्त त्याच्यामध्ये एनरोल करत असाल तर तुमच्या वारसदाराला किंवा घरच्या लोकांना माहिती असलं पाहिजे की हा विमा तुम्ही घेतलेला आहे. नाहीतर जेव्हा जर आपलं अपघाती निधन झालं किंवा आपली मृत्यू झाली तर या योजनेबद्दल जर आपल्या घरात कोणाला माहिती नसेल किंवा आपण ही योजना घेतली आहे कोणाला माहिती नसेल तर मग त्याचा फायदा घेण्यासाठी किंवा ते 30 दिवसाचा जो कालावधी इथं मॅडमनी सांगितला आहे त्याच्यामध्ये त्याची दावा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मग त्यांना अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे त्यांना माहिती असलं पाहिजे की जर तुम्ही कुठलाही विमा घेत असाल तर तुमचे जे वारसदार असतील, मग तुमचे पती असतील, पत्नी असतील, मुलं असतील, भाऊ असेल, बहीण असेल, जे कोणी तुमचं वारसदार असेल, नॉमिनी ज्याला आपण म्हणतो, तर त्यांना माहिती असलं पाहिजे की हा विमा आपण घेत आहोत
आणि या विम्याचे ते पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, त्याच्यासाठी दावा त्यांना करावा लागणार आहे जर आपलं निधन झालं तर. कारण नाहीतर ह्याचे पैसे भरून सुद्धा मग काही फायदा नाही. त्याचे जर कोणी फायदा घेतलाच नाही, जर दावा केलाच नाही, तर मग ते आपण जे पूर्ण हे विमा घेतोय तो वाया जाईल. बरोबर बरोबर. आणि कुणाला काय ह्याच्याबद्दल विचारायचं आहे तर? मॅडम, आपण अदर विमा जो घेतो बाकीचा 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी, तर ते पूर्ण पैसे आपल्याला रिटर्न मिळतात, तसं काही आहे नाही का? नाही, ते पेन्शन वगैरे आता जसं अटल पेन्शन योजना झाली, ठीक आहे. तर ते वेगळ्या असतात योजना. त्याच्यामध्ये आपण दरवर्षी भरतोय पैसे आणि मग 60 वर्षाच्या नंतर आपल्याला जसं आपण जेवढे पैसे भरतोय तसं सरकार पण तेवढेच पैसे भरून ते मग गोळा होत होत मग 60 वर्षानंतर आपल्याला मिळत राहतात. तर ते पेन्शन वगैरे योजना हे म्हणतात त्यांना. ते वेगळं आणि हे वेगळं. मग इतर कुठले खाजगी विमा असतील ज्याच्याबद्दल तुम्ही बोलत असाल तर ते सुद्धा वेगळं असतं. आपल्याला हे विम्यामध्ये जे आपण प्रीमियम टाकतो ते आपल्याला सहसा परत मिळत नाही. खाजगी जर विमा घेतला तरी सुद्धा मिळत नाही. आणि सगळ्यांना समजलं? आणि काय कुणाला छोटा मोठा पण काय कुठलाही प्रश्न महत्वाचाच प्रश्न असतोय. कुठलाही तुम्ही विचारा प्रश्न, तर ते तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धीच होणार त्या प्रश्नानं. असं कुठलाही प्रश्न नाही विचार करायचा की अरे हे विचारलं तर काय वाटेल, कसं वाटेल, असं नाही विचार करायचा. सगळ्यांना समजलं आणि कुणाला काय नाही विचारायचंय? ठीक आहे. मग श्रेया मॅडम पुढं करू शकतात कंटिन्यू. ओके. हा. ठीक आहे. मग कुणाला जर काही प्रश्न नसतील तर मग आपण सेशन क्लोज करू शकतो. मला खूप कमी ताई इथे जॉईन झालेल्या दिसत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जर काही डाऊट असतील तर नक्की विचारा, आणि काही डाऊट नसतील तर मग हा कॉल आपण आज लवकर एंड करू शकतो. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज वेळ काढून आपण कॉल जॉईन केलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्याला या विमा चा फायदा होईल आपल्याला सुद्धा, आणि आपण ज्यांच्याकडे हे विमा घेऊन जाऊन त्यांना हा विमा काढायला मदत करणार असो त्यांच्यासाठी सुद्धा. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपण संपवूयात, आणि पुढच्या सेशन मध्ये आपण काय घेणार आहोत ते परत ग्रुपवर आपण कम्युनिकेट करणार आहोत. तर धन्यवाद. आपण आता दिवाळीनंतर भेटूयात. ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद तुमचा वेळ काढून यायला आणि सेशन अटेंड करायला, आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. पण तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा, धन्यवाद. ठीक आहे. ओके, चला, हॅपी दिवाळी सगळ्यांना. ओके, बाय बाय. आम्ही आशा करतो की या सत्रामधून तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.